नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. घरकुल योजनेतील घर आता शेतातही बांधता येणार आहे. केंद्र शासनाने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि चला तर जाणून घेऊया की शासनाने घरकुल संदर्भात काय निर्णय घेतला आहे. अत्यंत आनंदाची बातमी सर्व लोकांसाठी ठरणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं स्वतःचं एक छोटंसं घर का होईना पण हक्काचं घर असावं. मित्रांनो, घरकुल योजनेअंतर्गत आता भरपूर साऱ्या लोकांना घर योजनेचा फायदा घेता येणार आहे. यामध्ये सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. काय आहे माहिती जाणून घेऊया. सरकारच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाला बांधकामाला गती मिळणार आहे. लाभार्थ्यांना आता त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर घरे बांधण्याची संधी मिळणार आहे. अनेक कुटुंबांचं स्वतःचं हक्काचं घर इथे मिळवून देणार आहेत. म्हणजे मित्रांनो, ही योजना शहरी भागातही चालू आहे आणि ग्रामीण भागातसुद्धा चालू आहे. याचा अर्ज कसा करायचा आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय आहे माहिती सविस्तर आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, पंतप्रधान आवास योजना आणि राज्य शासनाचे विविध आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे मंजूर झालेली आहेत. जागेच्या अभावामुळे घरकुलाच्या बांधकामाला विलंब होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाभार्थ्यांना आता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवरही घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. घरकुल बांधण्याची परवानगी सुद्धा तुम्हाला इथे शासनाकडून मिळालेली आहे. या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले जातील. मित्रांनो, घरकुल बांधकामास गती मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजने राज्य शासनाच्या ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. यासाठी घरे मंजूर केली जातील. अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःचे मालकीची जागा नसल्याने त्यांना घरे बांधता येत नव्हती. ही समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. यावेळी अनेक लाभार्थ्यांचे घरकुल जागेअभावी प्रलंबित असल्याचे समोर आलेले आहे. म्हणजे की मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना घरकुल हे मंजूर झालेले नव्हते कारण की त्यांच्याकडे आता जागा नव्हती. मात्र आता शासनाने या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि अशा लोकांना सुद्धा आता घरकुल मंजूर करून देण्यात येणार आहे. काय आहे निर्णय एकदा अपडेट पाहून घ्या. यामध्ये पहा, महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966 अंतर्गत परवानगी. महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966च्या कलम 41 नुसार लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर 500 स्क्वेअर फीट क्षेत्रात घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे जागेअभावी घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देखील मिळालेला आहे. म्हणजे की मित्रांनो, तुम्ही 500 स्क्वेअर फीटमध्ये सुद्धा आता बांधकाम करू शकतात. अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. बऱ्याचशा लोकांना शहरामध्ये जागा अभावी असते, म्हणजे जागा ही छोटी असते आणि घरकुल त्यामुळे मिळत नव्हतं. पण शासनाने या सर्वांचा विचार करत आता सर्व लोकांना ज्यांना 500 स्क्वेअर फीटापर्यंत जागा आहे त्यांनासुद्धा ह्या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे. परवानगीसाठी लागणारे आवश्यक अटी व नियम काय आहे ते एकदा पाहून घेऊया. स्वतःच्या नावावर शेतीचा सातबारा उतारा असणं गरजेचं आहे. फक्त इच्छुक लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी मिळणार आहे. घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तलाठी तुमच्या सातबारा उतारावरती नोंद करेल. गाव नमुना 8 मध्ये शासन घरकुल म्हणून अधिकृत नोंद करायची जबाबदारी गट विकास अधिकाऱ्याकडे राहणार आहे. म्हणजे की मित्रांनो, तुमच्याकडे शहरामध्ये असो की ग्रामीण भागामध्ये असो 500 स्क्वेअर फीटपर्यंत जर जागा असेल तर तुम्ही त्यामध्ये आता घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकतात आणि तुम्हाला तिथे बांधकाम परवानासुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्व लोकांसाठी. ज्या लोकांना स्वतःचं घर नाही आहे त्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची ही न्यूज आहे. तुम्ही पण तुमच्याकडे जर जमीन 500 स्क्वेअर फीटच्या आसपास जमीन जर असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरावा. तुम्हाला ह्या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, ही होती अपडेट अत्यंत महत्त्वाची. दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल
तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ जाणून घेण्यासाठी. आणि मित्रांनो, या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. धन्यवाद मित्रांनो.